नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, शेतकरी वर्गाला मोठा फटका, जनजीवन विस्कळीत। पालकमंत्री यांच्या हस्ते भटक्या प्राण्यांचं काळजी केंद्राचं उद्घाटन। महाराष्ट्रात असल्या प्रकारचा हा पहिलाच आलबेल प्रयोग, पालकमंत्री यांचं प्रतिपादन। तर मनपाच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी चाचणी व वितरण प्रक्रिया सुरू। पाणी उकळून आणि गाळून प्यावं, पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड, कुबेर, गेवराई, बनगाव, जयपूर, वरझडी या परिसरासह अन्य ठिकाणी शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। काही मिनिटांच्या जोरदार सरींमुळे लाहुकी नदीला अचानक पूर आला आणि नदीचं पाणी अनेक गावात शिरलं। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे। राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे। हवामान विभागाने येत्या 3 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे। मुंबई आणि उपनगरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शनिवारी दुपारी 3च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड, कुबेर, गेवराई, बनगाव, जयपूर, वरझडी या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। काही मिनिटांच्या जोरदार सरींमुळे लाहुकी नदीला अचानक पूर आला आणि नदीचं पाणी गावात शिरलं। बनगाव आणि कुबेर, गेवराई गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। घरगुती वस्तूंचं नुकसान तर झालंच, पण अनेक घरांची भिंतही ढासळण्याची माहिती आहे। याशिवाय शेतामध्ये पाणी साचून उभं पीक खरडून गेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। निम्म तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने आज शनिवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता धरणाची 10 वक्रद्वारे उघडली आहेत। त्यामुळे तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पाळीव आणि भटक्या प्राण्यांची काळजी घेणं हा माणुसकीचा भाग आहे आणि महानगरपालिकेने भटक्या प्राण्यांची काळजी केंद्र सुरू करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं कौतुकास्पद प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, आश्रय हस्त ट्रस्ट आणि WDVS होप यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या प्राण्यांचं काळजी केंद्र म्हणजेच डॉग शेल्टरचं उद्घाटन यांच्या हस्ते संपन्न झालंय। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्रा, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता फारुख खान, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, उपायुक्त अपर्णा थेटे, लखेचंद चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता संजय कोंबडे, अनिल तानपुरे, संजय चांबले, मुख्य उद्यान अधिकारी डॉक्टर विजय पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शाहिद शेख, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, WVS चे होपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण ओहळ आदींची उपस्थिती होती। अवघ्या महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग आहे असं म्हणत यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन केलंय। ते पुढे म्हणालेत की यामुळे नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्या आणि पाळीव प्राण्याबद्दल आपुलकी निर्माण होईल। यावेळी त्यांनी त्यांचं पाळीव श्वान याबाबत माहिती देताना सांगितलंय की मला सुरुवातीपासूनच पाळीव श्वानांचा छंद आहे आणि आता देखील माझ्याकडे 3 श्वान आहेत। मी त्यांच्यावरती आणि ते माझ्यावरती खूप प्रेम करतात असंही त्यांनी सांगितलं। तर यावेळी डॉक्टर जिगीषा श्रीवास्तव यांनी या केंद्रासाठी 1 कोटी रुपये अनुदान दिल्याबद्दल पालकमंत्री यांनी त्यांचं विशेष आभार व्यक्त केला। आयुक्त जी श्रीकांत यांनी हे केंद्र उभारण्यापूर्वी भटक्या प्राण्यांना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती। आम्ही जागेचा शोध घेत होतो। सदरील जागा उपलब्ध करून देण्यास रेल्वेने खूप मदत केली आहे। याबाबत त्यांचे विशेष आभार त्यांनी यावेळी व्यक्त केला। हा केंद्र महाराष्ट्रात पहिला आणि एक अनमोल असा प्रकल्प असून या ठिकाणी प्रत्येक शाळेची सहल आम्ही अनिवार्य करणार आहोत। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच प्राण्यांबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि ते सुजाण नागरिक होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली। ते पुढे म्हणालेत की ही जागा नशेखोरांचा अड्डा बनली होती आणि या जागेचा काही भागात आम्ही भटक्या प्राण्यांसाठी काळजी केंद्र सुरू केलं आहे। उर्वरित 4000 स्क्वेअर फीट जागेवरती महानगरपालिकेचं नशामुक्ती केंद्र उभारण्याचा मानस आहे असं आयुक्त म्हणालेत।
या काळजी केंद्रात एकूण 32 कुत्र्यांचे पिंजरे असून प्रत्येक पिंजऱ्यात 3 कुत्र्यांची देखभाल व त्यांच्यावरती निगा ठेवण्याचं काम करण्यात येणार आहे. या ठिकाणी कुत्र्यांचं निर्बीजीकरण देखील तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर करणार आहेत. यासोबतच पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना मोफत रेबीज लस देण्यात येणार आहे. याशिवाय येथे ब्लड टेस्ट, एक्स-रे आणि इतर उपचाराची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे. यासोबतच इच्छुक नागरिक या केंद्रातून कुत्र्यांची पिल्ले दत्तक देखील घेऊ शकतात. फारोळा येथील 26 दलाली क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्र सुरू केलं असून MGP कडून पाणी व वितरण प्रक्रियेतून चाचणी घेण्यात येत असल्याने शहरात शुद्ध पाणी पुरवठा केला जात असला तरी नागरिकांनी पाणी उकळून व गाळून स्वच्छ भांड्यात ठेवावं असं आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत फारोळा येथील 26 दलाली क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात चाचणी प्रक्रिया सुरू आहे. चाचणी प्रक्रिया दरम्यान पाणी पुरवठ्याचे नमुने पूर्णतः तपासण्यात आले असून उपलब्ध पाणी पिण्यासाठी योग्य असल्यामुळे ठराविक वेळेकरता नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या पंपमधून पाणी नक्षत्रवाडीमध्ये घेण्याची चाचणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. पाणी जरी पूर्णपणे शुद्ध असलं तरी नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपणास उपलब्ध होणारे पाणी गाळून तसेच उकळून पिण्यात यावं. साठवण्यात येणारे पाणी स्वच्छ व धुतलेल्या भांड्यामध्ये ठेवण्यात यावं. भविष्यामध्ये केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी जे की वाढीव परिणाम आहे ते शहरवासियांना पुरवण्यात येईल. नागरिकांनी काळजी घेऊन महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलंय. मोदींवर बोलण्याची चिल्लर संजय राऊत याची लायकी तरी आहे का? यांच्यासारख्या माणसांवरती बोलणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावरती कडाडून टीका केली आहे. नरेंद्र मोदींनी जे लाल किल्ल्यावर भाषण केलं त्यावर राऊतांनी टीका केली. ते असे म्हटले की 12 वेळा तुम्ही भाषण केले, आता 12 वाजले आहेत, 13वीची तयारी आहे, घरी जायची वेळ आली आहे, लोक आता सत्तेत राहणार नाही. और संजय राऊतचं आणि मोदीवर बोलायची लायकी तरी आहे का? याच्यासारख्या चिल्लर माणसांनी मोदी साहेबांवर बोलू नये. ज्यांची प्रतिमा आज देशात नाही तर अख्ख्या जगामध्ये आहे, त्याच्यावर संजय राऊत सारख्या माणसाने टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं. संजय राऊत असं म्हटले की मनसे आणि उभाटा सर्व महापालिका लढवणार आणि जिंकणार. मला वाटतं संजय राऊतने का जे स्टेटमेंट केलेलं आहे ते आता दोन्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून केले की काय याबद्दल शंका उपस्थित व्हायला लागली. दोन्ही भाऊ एकत्र झाले, महाराष्ट्राने आनंद साजरा केला, आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे. परंतु एक त्यांनी काल केलेल्या स्टेटमेंटमुळं आजपर्यंत संजय राऊतने जे जे भाकीतं केलेली आहेत ते भाकीतं उलटी झालेली हा इतिहास आहे. म्हणून लग्न आणखी झालं नाही, मुलाच्या नावाने बारसे साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतायत. नामकरण करायचं विधी ते पार पडतायत. आणि आश्चर्याची गोष्ट एक आहे की राजसाहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे. म्हणून मला त्यांचा युती हो, त्यांना सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जो जिंकेल तो खरा बादशाह होत असतो. म्हणून येणारी जी निवडणूक आहे ती एकदा लागू द्या, त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664,
BSc साठी 9823042359, 11वी विज्ञानसाठी 9503818994 आणि 11वी कला शाखेसाठी 9922900934. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए
ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है, ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है। तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है। जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। अजितदादा फक्त घोषणाच करतात, बाकी काहीही करत नाही। घरोघरी मातीच्या चुली, तशी त्यांची ही चूल मातीचीच असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलाय। 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा महिला आघाडीचा आढावा बैठक त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहिणींना अन्यायच महायुतीचा आरोपित जागा मिळाला, म्हणजे लाडकी बहिणीचं क्रिकेट केलं पण आता दिसतो। मग आता तो विषय होऊन गेलेला आहे। लाडकी बहीण त्याच वेळेस तेव्हा भाऊची लाडकी बहीण, आता एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण, अजितदादांची लाडकी बहीण, त्याच्यावर चर्चा होऊन गेली। आता शिळ्याकडीला होत नाही, आता त्या लाडक्या बहिणीची संख्या कमी होते। आता ह्या लाडक्या बहिणी ज्यांना नकोशा झालेल्या आहेत, हे 9 लाख काट कर, नंतर 24,000 कट कर, आणखी 26 लाख कट कर, काही दिवसांनी थोड्या लाडक्या बहिणी उरतील, अशा प्रकारचं चित्र आहे। गणेश नाईक असं म्हणाले की एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा गणेश नाईकांचा सल्ला आहे। कमावल्यापेक्षा काय टिकवलं हे सामान्यांच्या ध्यानात राहतं असे नाही म्हणा। काही चूक बोलले गणेश नाईक साहेब असं मला वाटत नाही। लॉटरीच लागली, गद्दारीचं बक्षीस त्यांना मिळालं, परंतु नुसतं कमावण्यावर पक्ष चालतो किंवा लोक चालतात हे फार थोड्या काळाचं असतं, हे मी सांगतो। दादा, जळगाव जामोद या ठिकाणी जे होतं जीवगाव प्रकल्पाचा ते शिल्प पैसे मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं, तर जलसमाधी आंदोलन सुरू होतं, तर त्या दरम्यान त्या ठिकाणी ते युवक वाहून गेला। 12 तास होऊन आता सापडलेले नाही। अतिशय हृदयद्रावक घटना आहे। महाराष्ट्रात अनेक प्रकल्प होत आहेत, झालेले आहेत। कित्येक प्रकल्पग्रस्तांचा टाळगोळ सरकारच्या कानापर्यंत पोहोचत नाही, आणि हा जळगाव जिल्ह्यातला जळगाव जामोदचा हाच प्रकार जीवगाव प्रकल्पासाठी दिसतो। खर तर जो मुलगा वाहून गेला तो आंदोलन करत होता, ज्या विषयासाठी त्यांनी आंदोलन केलं त्या विषयातील संबंधित अधिकाऱ्यांनी याला जबाबदारी यांच्यावर टाकली पाहिजे असं मला तरी वाटतं। तर राज्य आणि केंद्र सरकार दिवाळखोरीत निघालंय, त्यामुळे आता MSRDC विकायला निघाला असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जारी केलेल्या व्हिडिओतून माध्यमातून केलाय। जय श्रीराम, काही मुलं माझ्याकडे आली आहेत आणि पुन्हा बस थांबत नाही असं म्हणतायत। मी धोरणात्मक निर्णय जाहीर केलाय आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने, कारण का मला हे माहिती आहे, मी जागृत आहे की राज्य आणि केंद्र सरकार दिवाळखोर झाले, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत। येणाऱ्या काळामध्ये आणखीनच कमी पैसे झाल्यामुळे अनेक गोष्टी विकायला निघणार आहेत। BST मुंबईची विकायला निघाली अशी माहिती मिळाली आहे, आणि म्हणून MSRTC सुद्धा विकायला निघणार आहे। मी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो, या मुलांना ना बस जी थांबत नाही किंवा मिळत नाही शाळेला पोचायला, या दृष्टिकोनातून एक छोटी मिनी बस 4-4, 5-5 गावं मिळून त्यांच्या गावातल्या विद्यार्थ्यांना कन्नडला येण्यासाठी घेऊन द्या, आणि ती मिनी बस इलेक्ट्रिक पाहिजे, जिची चार्जिंग आपण गावामध्ये बसवलेल्या सोलर पॅनल्सवर, जे आपण राज्य शासनाकडून घेणार नाही आहोत, जे खाजगी व्यक्तीकडनं घेणार आहोत, तिथे ती चार्ज आपण करणार आहोत। म्हणजे ही बस थांबत नाही। बस विकल्या गेल्याच्या नंतर अदानींची कदाचित बस परवडणार नाही,
हे जे प्रॉब्लेम्स येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भेडसावतील त्याच्यातून आपल्याला मुक्तता करता येईल. आपण काही जरी केलं तरी सरकारवरती आता आपली माणसं जात नाहीयेत, केंद्रावरती जात नाहीयेत आणि जी माणसं राज्य आणि केंद्रामध्ये बसली आहे दुर्दैवानं त्यांना हे नाही समजत आहे की काय केल्याने राज्याचं उत्पन्न वाढेल. त्यामुळे आता यांच्यावरती डायरेक्ट फुली मारून टाका आणि आपण आपला कारभार स्वावलंबनाचा वापरणं सुरू करा. राज्याकडे जायचं नाही आणि राज्याला आपल्या घरी येऊ द्यायचं नाही. प्रशासनाला सांगितलंय सगळी ताकद लावा आणि सगळी अतिक्रमण काढा. आता गणपती झाल्यावरती बघा गुलमंडी पासून पैठण गेट पर्यंत थेट दिसेल अशी व्यवस्था होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गणेश महासंघाच्या कार्यक्रमात केलंय. विरोधातलं आम्ही बोलतच नाही म्हणून अतिक्रमण काढताना अंबादाजी मी डायरेक्ट सांगितलं. तुम्ही पाहिलं असेल या शहरामध्ये अतिक्रमण काढायची मोहीम सुरू झाली. सगळे आम्ही लोकप्रतिनिधी, मग ते अतुल सावे असो, संजय केनेकर असो, अंबादास दानवे असो, आणखी कोणी असो, सर्वांना मी एकमेकांना विनंती केली की याच्यामध्ये पडायचं नाही. प्रशासनाला सांगितलं वाटेल तेवढी ताकद खर्च करा पण अतिक्रमण साफ करून टाका. काही लोकांना वाईट वाटलं, अरे 2 घरं तुमचे पडले, 98 घरं दुसरे पडले, थोडं लक्षात घ्या. मला त्या संजय नगरमध्ये आलं कोण होतं तिथं, काय करत होते ते, शहरामधल्या गल्ल्यामध्ये कोण होते. आजही क्रांती चौकला जा, शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पाहिलं ते बिरांचे डेक लागलेला असतं. संध्याकाळी तुम्ही लावता, तुमच्या आहेत त्या, कुणाच्या आहेत त्या. मी सगळ्यात पहिले अतिक्रमण सुरू केलं माझ्या मतदारसंघातून बीड बायपास पासून पडेगावला. आता जात असाल कोणी भद्रा मारुतीला जात असाल, रस्ता पहा आता कसा मोठा दिसतोय. तो सगळा मोठा तसाच रस्ता करणार आहे. आणि हे डेक दिसतात ना, गणपती होऊ द्या, ही सगळी लाईन अशी क्लिअर करतो ना तर गुलमंडी पर्यंत पैठण गेट पर्यंत क्लिअर दिसलं पाहिजे. खुलताबाद तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफिया विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी वीरेंद्र वाहक यांनी खुलताबाद तहसील समोर भीक मागणं आंदोलन केलंय. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. विषय असा आहे, मौजे कागदीपुरा या ठिकाणी गट नंबर 20 मध्ये उत्खनन केलं होतं, त्याची मोजणी झालेली आहे. तर त्याच्या संदर्भात फक्त दंड आकारण्यासाठी मी त्यांना यासाठी उपोषण इथं आंदोलन ठिकाणी बसलेलं आहे. परंतु त्याचप्रमाणे गट नंबर 2 मध्ये बांधकाम चालू आहे आणि ती जागा कृषी आहे, लागवडी योग्य आहे, परंतु त्या ठिकाणी बांधकाम आहे. परंतु त्या बांधकाम मालकाने गट नंबर 1 त्याच्या लगत एक आहे आणि त्याच्या लगत दुसरा एक गट आहे, तो 3 आहे. म्हणजे 3 सरकारी गट आहे दोन्ही. तर त्या ठिकाणी काही प्रमाणात त्यांनी अतिक्रमण म्हणजे बाजूला सरकलेलं आहे, अतिक्रमण केलेली काही जागा. आणि काही जागा तळ्याची जी तळ्याची पाळ उत्खनन करून त्या तळ्याच्या काही भाग त्यांनी जागा ताब्यात केलेली आहे आणि तिथे त्यांनी भिंत बांधलेली आहे. म्हणून मी माननीय तहसीलदार साहेब यांना पत्रव्यवहार केला होता, परंतु ते बांधकाम जलद गतीने होत आहे. आणि माझी मागणी होती की ते जोपर्यंत त्यांनी मोजणीसाठी पत्र काढलेलं होतं, परंतु ती हद्द खुणा जोपर्यंत निश्चित होत नाही, त्याची जागा निश्चित होत नाही आणि सरकारी जागा निश्चित होत नाही, तोपर्यंत ते बांधकाम थांबावा अशी माझी मागणी होती. जेणेकरून ते जर ते काम जर थांबलं नाही आणि मोजणीला जर जास्तीचा कालावधी जर गेला तर ते काम झपाट्याने वाढेल आणि परिणामी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण जाईल आणि शासनाचं नुकसान होईल आणि शासनाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागेल ते पाडण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती पाळ आहे तळ्याची, तर ते तळ्याच्या पाळीचं नुकसान, तळ्याची पाळ तुटू शकते. त्याला जवळपास अर्धा एक भाग समजा तोडलेला आहे त्यांनी आणि तिथे भिंत बांधलेली आणि तिथे गावाचे गुरे पाणी पितात, विहिरीला पाणी येतात, त्या फायदा आहे त्या तळ्याचा आणि ते तळ्या उद्या फुटू शकतो ही आहे. त्याच्यामुळं हे बांधकाम थांबावं अशी माझी मागणी होती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, शेतकरी वर्गाला मोठा फटका, जनजीवन विस्कळीत. पालकमंत्री यांच्या हस्ते भटक्या प्राण्यांचं काळजी केंद्राचं उद्घाटन. महाराष्ट्रात असल्या प्रकारचा हा पहिलाच आलबेल प्रयोग, पालकमंत्री यांचं प्रतिपादन. तर मनपाच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी चाचणी व वितरण प्रक्रिया सुरू. पाणी उकळून आणि गाळून प्यावं, पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.